नमस्कार, मी दीपाली. आज मी तुम्हाला दाखवणार आहे चिकनच्या रस्स्यामध्ये आपण नेहमी कांदा खोबऱ्याचं किंवा वाटण काढतो. तर आज मी तुम्हाला एक वेगळ्या पद्धतीचं वाटण दाखवणार आहे. कमी साहित्यामध्ये अगदी झटपट ग्रेव्ही पण अगदी हॉटेलसारखी. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. आवडला असेल लाईक शेअर करायला विसरू नका. कमेंट पण नक्की करा. थँक्यू. तर इकडे ना मी मोठे कांदे घेतलेले आहेत, टमॅटो 3 घेतलेले आहेत, बदाम घेतलं आहे, काजू घेतलेले आहेत इथे मूठभर आणि कांदे जरा मोठ्यापैकी आहेत. तर इकडे ना मी पाणी गरम करत ठेवलं होतं आधीच. तर तिथं पाणी गरम झालेलं आहे. तर ह्याच्यामध्ये आता आपण कांदे टाकूया आपण. आणि आता ह्याच्यामध्ये आपण टमॅटोसुद्धा टाकूया. टमॅटोच्या बिया मी काढून घेतलेल्या आहेत. आता हे आपण थोडंसं बॉईल होऊन देऊया. इकडे बघा बॉईल झालेलं आहे. त्याचबरोबर याच्यामध्ये आता आपण काजू आणि बदाम टाकूया. आणि इकडे ना मी अर्धा वाटी अशी मगज घेतलेली आहे. तर हे सुद्धा आपण याच्यामध्ये टाकूया. आणि आता हे चांगल्यापैकी आपण बॉईल करून घेऊया. म्हणजे टमॅटोची साली निघायला लागल्या तर हे आपण बंद करायचं आपलं. हे बघा इकडे आता आपल्याला टमॅटोच्या साली निघाल्या आहेत. तर आता आपण हे गॅस बंद करूया. इकडे आहे ना मी काढून चाळणीमध्ये पाणी याचं काढून ठेवलं होतं. तर आता हे थोडंफार थंड झालं आहे. तर आता हे मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण ट्रान्सफर करूया. तर इकडे आता मी मिक्सरच्या भांड्यामध्ये हे ट्रान्सफर केलेलं आहे. त्याच्यामध्ये आता आपण आपले घरगुती मसाले टाकूया. इथे मी मालवणी मसाला टाकला आहे. इथे मी हळद टाकलेली आहे. इथे मी 2 चमचे धने पावडर टाकलेली आहे. याच्यामध्ये आता हे लाल मिरची पावडर आहे, काश्मीरी लाल मिरची पावडर आहे. तिखट तुमच्या अंदाजे तुमच्या फॅमिली रिकॉर्डिंग तुम्ही घेऊ शकता, कमी जास्त. इथे मी आहे ना मूठभर कोथिंबीर घेतलेली आहे. आता हे मिक्सरला आपण फिरवून घेऊया. हे बघा इकडे आता आपली ग्रेव्ही अशी तयार झालेली आहे. आता आपण फोडणी करूया. तर इकडे नाही मी कढई गरम करत ठेवली होती. तर त्याच्यामध्ये आता आपण तेल टाकूया. तर आता ह्याच्यामध्ये आपण आला लसूणची पेस्ट टाकूया. इथे मी 1 चमचा आला लसूणची पेस्ट टाकलेली आहे. आणि आला लसूणचं थोडंसं कच्चपणा जाईल इतकं आपल्याला परतवून घ्यायचे आहे. इकडे आला लसूणचं आपलं कच्चपण जरा कमी झालेलं आहे. तर आता आपण ह्याच्यामध्ये कढीपत्त्याची पाने टाकत आहे मी. याच्यामध्ये फारसे मी खडे मसाले वापरलेले नाही आहेत. तर आता आपण ह्याच्यामध्ये वाटण टाकूया आपलं. आणि आता हे आपल्याला तेलामध्ये चांगल्यापैकी परतवून घ्यायचं आहे. आता आपल्याकडे गटारी अमावस्या येईल त्यावेळेला नक्की तुम्ही असं चिकन ट्राय करून बघा. खूप चांगल्यापैकी लागतं. खूप कमी साहित्यामध्ये खूप झटपट होणारं आहे हे वाटण. आणि खायला अगदी हॉटेलसारखं आपली रेसिपी होते ही. तर आता इकडे बघा मी चिकन धुवून ठेवलेलं आहे. इथे मी 1 किलो चिकन आणि कलेजी घेतले पाव किलो. तर ह्याच्यामध्ये आता मी 1 वाटी दही टाकत आहे. आणि दही आपल्याला छानपैकी याच्यामध्ये परतवून घ्यायचं आहे. याच्यामध्ये फक्त मी मिक्सरच्या भांड्यामधलाच पाणी वापरलेलं आहे. अदरवाईज मी याच्यामध्ये पाणी अजिबात वापरलेलं नाही आहे. आता आपण याच्यामध्ये चवीपुरतं मीठ टाकूया. आणि पुन्हा आपण याला चांगल्यापैकी ढवळून घ्यायचं आहे. आता इकडे आपलं मीठ छानपैकी ढवळून झालेलं आहे. तर आता आपण ह्याच्यामध्ये चिकन टाकूया. हो, आणि हे किचन बघितलं तर समजायचं मी माझ्या आईकडे आलेले आहे. काही कामानिमित्त मी आईकडे आले होते. असं रोज रोज माहेरी मी जात नाही. मी पण तुमच्यासारखी वाट बघत असते सणासुदीची आईकडे जाण्याचं. बोलावं लागतं. आता शेवटी आईचं घर ते आईचं घर असतं.
हे बघा आता आपलं चिकन याच्यामध्ये छानपैकी परतवून झालेलं आहे. तर आता आपण याला झाकण लावूया. अजिबात ह्याच्यामध्ये मी पाण्याचा वापर केलेला नाही, त्याच ग्रेव्हीमध्ये चिकन केलेलं आहे. इकडे 10 ते 15 मिनटं झालेली आहेत. तर मी आता ओपन करत आहे. हे बघा अगदी मस्त चिकन झालेलं आहे. दर रविवारी वाटणचा कंटाळा आला असेल तर अशा प्रकारे पण तुम्ही करू शकता. आणि ते चिकन लवर आहे ते बाजून जे खात असतात, झटपट करायचं असेल तर ते नक्की अशी ग्रेव्ही करून करा. आता पुन्हा एकदा मी चेक करत आहे. तर इथे आपलं ऑलमोस्ट चिकन हा रेडी आहे. तुमच्या घरी अदरवाईज कुठलेही मसाले असतील तेही तुम्ही याच्यामध्ये ॲड करू शकता. चिकन मसाला, बिर्याणी मसाला वगैरे तुमच्याकडे असे जे मसाले असतील तेही सुद्धा तुम्ही याच्यामध्ये ॲड करू शकता. चांगल्यापैकी होतं मटण. इथे आता मी सर्विंग प्लेट वगैरे काही केलेली नाही आहे. व्हिडिओ तुम्हाला कसं वाटलं हे कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा. आवडल्यास लाईक शेअर करायला विसरू नका. कमेंट पण नक्की करा. आणि प्लीज माझे व्हिडिओ बघत चला आणि लाईकचं बटन दाबा. थँक्यू.